श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 5 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि 3 सप्टेंबरला हा महिना जो आहे तर तो संपणार आहे. श्रावण हा महिना अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला हे एक फूल कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका. तुम्हाला ते फूल जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. जर तुम्हाला श्रावण मास हा संपण्या अगोदर हे एक फूल भेटलं तर करोडपती होण्याची इच्छा ही तुमची 100% पूर्ण होईल. मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहूबाजूने घरामध्ये पैशाचा हा ओघ वाढेल आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा यायला सुरुवात होईल. तर अशा या एका फुलाचा उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, हे फूल कोणतं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण या श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि जर आपण या दिवशी असे प्रभावी उपाय जर केले तर महादेवाच्या कृपेने आपल्या प्रत्येक उपायाला शीघ्रफळ प्राप्त होत असतं. आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला सोमवारी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, नेहमी पैशांची चणचण भासत असेल, आपण जे कष्ट आणि मेहनत करतो त्याला जर फळ प्राप्त होत नसेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून बाहेर जात असेल तर त्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर आपण श्रावण महिन्यामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता जी आहे तर ती भासत नाही आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती देखील आपली मजबूत राहते. सोबतच आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होते आणि यामुळे आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, घराचं असेल, गाडीचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि म्हणूनच आपल्याला हा श्रावण महिना संपण्या अगोदरच जर तुम्हाला जिथे कुठे हे गोकर्णाचं फूल दिसेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आपल्या वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले जातात. घरामध्ये गोकर्णीचं झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या गोकर्णीमुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि नेहमी प्रसन्न राहते आणि यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते. धर्मग्रंथानुसार या गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातं. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मी संबंधित आहे आणि त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी जी आहे तर ती वाढत असते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान महादेवासोबतच भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णी सोबतच राहते आणि त्यामुळे जीवन हे आनंदी राहते. गोकर्णीचं हे एक फूल माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांना सुद्धा प्रसन्न करते.
आणि यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत व्हायला सुरुवात होते। आणि म्हणूनच जर श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला हे निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। आता या फुलामध्ये बरेच प्रकार असतात। पांढऱ्या रंगाचं सुद्धा फूल असतं, तसेच गुलाबी रंगाचं सुद्धा गोकर्णी असतं, लाल रंगाचं सुद्धा असतं आणि निळ्या रंगाचं सुद्धा असतं। तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल जे आहे तर ते आपल्याला लागणार आहे। तर आपल्याला हे जे फूल आहे तर हे सोमवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 21 काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि यानंतर हे गोकर्णीचं फूल, हे पाणी आणि 2 अगरबत्त्या घेऊन तुम्हाला भगवान महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। हा उपाय आपल्याला घरामध्ये करता येणार नाही, आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। कारण घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि याच्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं। सर्वप्रथम तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर 2 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून लावायचे आहेत। हे जे जल आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। यानंतर तिथे बसून तुम्हाला हे निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। हे फूल अर्पण करताना तुम्हाला थोडंसं पाण्याने ओलं करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आता हे फूल तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। महामृत्युंजय हा मंत्र कोणता आहे हे तुम्हाला वरती मी स्क्रीनवरती दिला आहे। तर हा महामृत्युंजय मंत्र आहे। तर या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। जर 108 वेळा तुम्हाला हा जप करणं शक्य नसेल तर 16 वेळा तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे। आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला प्रार्थना करायची आहेत। धनासंबंधित जी काही तुमची समस्या असेल, जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहेत। तुमची जी काही मनोकामना असेल ती महादेवांना लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर ते फूल तुम्ही अर्पण केलं होतं तर ते फूल तुम्हाला पुन्हा शिवलिंगावरून उचलून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्या घरी आणून आपल्या घरामध्ये जिथे आपण धन संपत्ती पैसा ठेवतो तर अशा ठिकाणी आपल्याला हे जे फूल आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। हे फूल जे आहे तर ते अभिमंत्रित केलेलं आहे। यामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची एक शक्ती असते आणि हे फूल जर आपण पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही स्वतःहून खेचली जाईल। आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहील, प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आणि पैशासंबंधित सर्व अडचणी या नष्ट होतील। तर असा हा एक उपाय तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे शक्य झालं तर सोमवारच्या दिवशीच हा उपाय करा, नाही सोमवारी शक्य झालं तर इतर दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, सतत दवाखाना चालू आहेत, मेडिसिन चालू आहेत, कितीही दवाखाना करूनही त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सोमवारच्या दिवशी एक निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे पूजा करायची आहे। हे गोकर्णाचं फूल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आता जी व्यक्ती आजारी आहे तर त्याच व्यक्तीने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। परंतु व्यक्ती ही खूप आजारी आहेत, हा उपायसुद्धा करू शकत नाही, तर त्या व्यक्तीच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल। तर आपल्याला हे फूल घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे। सोबत जाताना 1 लोटा जल घेऊन जायचं आहे। 1 लोटा जल हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। हे निळ्या रंगाचं फूल जे आहे तर ते देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे फूल अर्पण केल्यानंतर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे। आजारी व्यक्ती असेल तर तिने स्वतःहून जे आजारपण आहेत, जे आजारपण दूर करायचं आहे तशी इच्छा व्यक्त करायची आहे। किंवा हा उपाय एखादी व्यक्ती दुसऱ्यांसाठी करत आहे तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि जो आजार लवकरात लवकर बरा व्हावा असं वाटत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। आणि ते जे फूल तुम्ही अर्पण केलं होतं ते पुन्हा तुम्हाला उचलून घरी घेऊन यायचं आहे। एक पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे।
यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. घरातील काही आजारपण असेल, काही बिमारी असेल ती संपूर्णपणे नष्ट होते आणि कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला विवाह संबंधित करायचा आहे. एखादा मुलगा मुलगी आहे, तिचा विवाह जो आहे तर तो जुळत नाही. भरपूर प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न करूनही मनासारखं स्थळ येत नाही. विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं कुठलंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही. सतत त्या कामामध्ये अडचणी येतात. काम हे पूर्ण होण्यासाठी येतं, परंतु अशी काहीतरी संकट येतात की ते काम पुन्हा अपूर्ण राहतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, सोमवारच्या दिवशी निळ्या गोकर्णाचं एक फूल घ्यायचं आहे. यानंतरनं आपल्याला या फुलावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे फूल आहे तर हे तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करून द्यायचं आहे. असं जर तुम्ही केलं तर तुमची अडलेली कामे सगळी पूर्ण होतील. लवकरात लवकर विवाह योग जो आहे तर तो देखील जुळून येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला गोकर्णाच्या फुलाचे हे 3 उपाय करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.